नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो. मित्रांनो, तुमच्याकडे सर्वात मोठी आनंदाची बातमी अशी की जर तुमच्या महानगरपालिकेच्या भरती आतापर्यंत आली नसेल तर लवकरात लवकर तुमच्या महानगरपालिकेची भरती पण येणार आहे. कारण आता उर्वरित महानगरपालिका जाहिराती ज्या त्या प्रसिद्ध व्हायला सुरुवात झालेली आहे. त्यापैकी छत्रपती संभाजीनगर म्हणजे औरंगाबाद या महानगरपालिकेची जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. तर या जाहिरातीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा. नोकरी विषयीची प्रत्येक अपडेट तुम्हाला आपला युट्यूब चॅनल मिळत राहील. मागील महिन्यापासून बऱ्याचशा महानगरपालिका जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेल्या होत्या. त्यापैकी काही महानगरपालिका या ठिकाणी राहिलेल्या, जसे की अमरावती महानगरपालिका, याची पण जाहिरात अजूनपर्यंत यायची आहे. तर आज छत्रपती संभाजीनगरची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. तर बघा यामध्ये कोणकोणत्या पदांचा समावेश असणार आहे आणि याची पात्रता काय राहणार आहे. तर बघा मित्रांनो, छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका यामध्ये भरती निघालेली आहे. त्यामध्ये पदे बघून घ्या. अभियांत्रिकी सेवा 32 जागा, अग्निशमन सेवा 4 जागा, सुरक्षा सेवा गट क 1 जागा, तांत्रिक सेवा गट क 24 जागा, सार्वजनिक आरोग्य सेवा 12 जागा, पशुवैद्यकीय सेवा 7 जागा, अग्निशमन सेवा 15 जागा, सार्वजनिक आरोग्य सेवा गट क 6 जागा, तांत्रिक सेवा गट क 9 जागा, अग्निशमन सेवा 100 जागा आणि लेखा किंवा लेखा परीक्षण 12 जागा. तर अशा या 11 पदा मिळून ही भरती होणार आहे. ठीक आहे. आणि टोटल जागा या ठिकाणी दिलेल्या पदानुसार व्यवस्थित चेक करून घ्यायच्या. अर्ज भरायला सुरुवात जे आहे आजपासून होणार आहे आणि ची अंतिम तारीख असणार आहे 18 मार्च. 18 मार्च पर्यंत तुम्ही आपला जो अर्ज हा ऑनलाईन द्वारे भरू शकता. ठीक आहे. आणि काही तुम्हाला जर अडचण येत असेल अर्ज भरताना, हा नंबर दिलेला आहे, या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता. तर एक्झाम शुल्क बघून घ्या. ओपन कॅटेगरीला 1000 रुपये आणि मागासवर्गीयांना 900 रुपये. मित्रांनो, या ठिकाणी पदाचे नाव दिलेलं आहे आणि त्याच्या जागा दिलेल्या आहे आणि कोणत्या कास्टसाठी किती जागा आहे हे पण दिलेलं आहे. हे तुम्हाला अर्ज भरताना व्यवस्थित चेक करावं लागेल. तर पहिली पोस्ट कनिष्ठ अभियंता स्थापत्य, याच्या 32 जागा आहे आणि कॅटेगरीनुसार जागा व्यवस्थित चेक करायच्या. तिची पात्रता मागितली आहे स्थापत्य अभियांत्रिकी शाखेमधील म्हणजे सिव्हिल या ठिकाणी मागितली आहे. सिव्हिल पदवी मागितली आहे. ठीक आहे. सिव्हिल पदवी या ठिकाणी मागितली आहे. नंतरची पोस्ट उप अग्निशमन केंद्र अधिकारी गट क, जी पात्रता या ठिकाणी मागितली आहे. मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेतील पदवी आणि या ठिकाणी पाठ्यक्रमावर मागितला स्टेशन ऑफिसर किंवा इन्स्ट्रक्टरच्या संपूर्ण पात्रता व्यवस्थित वाचून घ्यायची. ठीक आहे. आणि हाईट उंची वगैरे असणे आवश्यक आहे. 3 वर्षाचा अनुभव पण तुम्हाला या ठिकाणी मागितलेला आहे. नंतरची पोस्ट आहे सहाय्यक सुरक्षा अधिकारी गट क, याची पात्रता मागितली आहे. ग्रॅज्युएशन आणि 3 वर्षाचा अनुभव या तलामधील. तसेच या ठिकाणी उंची आणि चेस्ट पण मागितले, व्यवस्थित चेक करून घ्यायचं. नंतरची पोस्ट स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, याची पात्रता मागितली आहे सिव्हिल पदविका. ठीक आहे. डिप्लोमा मागितला या ठिकाणी किंवा शासन मान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा म्हणजे या ठिकाणी ITI पण चालेल स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकचा. नंतरची पोस्ट स्वच्छता निरीक्षक, याची पात्रता मागितली आहे. ग्रॅज्युएशन आणि स्वच्छता निरीक्षक पदविका उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. नंतरची पोस्ट पशुधन पर्यवेक्षक, याची पात्रता मागितली आहे 12वी पास आणि मान्यताप्राप्त विद्यापीठाची पशुसंवर्धन पदविका उत्तीर्ण 2 वर्षाचा अनुभव. नंतरची पोस्ट चालक यंत्रचालक म्हणजे ड्रायव्हर ऑपरेटर, याची जी पात्रता मागितली आहे 10वी पास, 6 महिन्याचा अग्निशमनचा कोर्स उत्तीर्ण, परवाना, 3 वर्षाचा अनुभव, उंची. ठीक आहे. आणि या ठिकाणी चेस्ट मागितलेली आहे, वजन पण या ठिकाणी मागितलेलं आहे. नंतरची पोस्ट उद्यान सहाय्यक, याची पात्रता मागितली आहे मान्यताप्राप्त कृषी विद्यापीठाची BSc हॉर्टिकल्चर म्हणजे ॲग्रिकल्चर किंवा बॉटनी किंवा फॉरेस्ट्री पदवी. ठीक आहे. संपूर्ण पात्रता या ठिकाणी दिलेली आहे, वाचून घ्यायची. आणि 3 वर्षाचा अनुभव पण संबंधित मागितलेला आहे. शासकीय किंवा निमशासकीय किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेकडे चालेल. नंतरची पोस्ट अनुरेखक, याची पात्रता मागितली आहे 10वी पास आणि अनुरेखक किंवा आरेखक अभ्यासक्रम उत्तीर्ण म्हणजे ITI तुम्हाला या ठिकाणी मागितलेला अनुरेखक किंवा आरेखक मधला. 10 नंबरची पोस्ट अग्निशमन, याची पात्रता मागितली आहे 10वी पास, 6 महिन्याचा कोर्स. ठीक आहे. संपूर्ण पात्रता या ठिकाणी दिली आहे, व्यवस्थित वाचून घ्यायची. शेवटची पोस्ट आहे रोखपाल, याची पात्रता मागितली आहे BCom, टायपिंग मागितली आहे मराठी 30 व इंग्रजी 40 दोन्ही टायपिंग या ठिकाणी मागितलेले आहे. आणि मराठी भाषेचं ज्ञान, तसे 11 प्रकारचे पोस्ट दिलेले आणि त्याची पात्रता या ठिकाणी दिलेली आहे. अर्ज भरताना व्यवस्थित चेक करून घ्यायचे. तर वयोमर्यादा असणार आहे 18 ते 38 वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीला आणि मागासवर्गीयांना 5 वर्ष अधिक.
आणि संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहिलेली आहे. जर तुम्हाला या ठिकाणी अर्ज भरायचा असेल तर संपूर्ण पीडीएफ व्यवस्थित वाचायची आणि नंतरच आपला अर्ज भरायचा. पीडीएफ तुम्हाला आपल्या टेलिग्राम उपलब्ध केल्या जाईल. टेलिग्राम चॅनल लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल. लक्षात ठेवायचं, आजपासून अर्ज भरायला सुरुवात झालेली असून 18 मार्च अशी अंतिम तारीख आहे. 18 मार्चपर्यंत तुम्ही आपला जो अर्ज हा ऑनलाईनद्वारे भरू शकता. आणि ज्या महानगरपालिकेची जाहिरात आतापर्यंत आली नाही त्यांची पण जाहिरात जी आहे या महिन्यात येण्याची शक्यता आहे. त्याबाबतचा काही अपडेट आला की त्या व्हिडिओवर मी तुमच्यावर नक्की पोहोचेल. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ महत्त्वाचा शेअर करा आणि व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.